मागील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना, त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे 8.5 किलोचा। त्यांना त्या योजनेविषयी माहिती देण्यात आली होती। त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं, परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे, म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास 5 किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी 1.25 किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं। त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्तीय हितेशभाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात 125 तोळे म्हणजे जवळपास 1.25 किलो सोनं, जवळपास 1 कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नीक येऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त मनोजी थेटे असतील, कैलासजी घुले असतील, सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील, प्रदीप अप्पा तुंगार, रुपालीताई भुतडा असतील, या सर्वांच्या समक्ष सुपूर्द केलं। आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली। अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये येत असतात। त्यांच्या कंपनीचे आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।